त्यानंतर मी महेश आणि विपुल सरांना विनंती करेल की त्यांनी निखिलचा सुद्धा सत्कार करावा इथे उपस्थिती दाखवल्याबद्दल. थँक्यू सो मच. कोकणातला युट्यूब स्टार आहे निखिल. आता मी विनंती करेल संपूर्ण टीमला स्टेज वरती या अप्सराच्या. आपण इथे ऑफिशियल पोस्टर सगळ्यात फोटो काढणार आहोत. संपूर्ण सगळ्यात वा सर प्रकाश सरांकडे अप्सरा निघाली. मी ऐकली नाही कुठे. अरे त्यांना आनंद होतोय की दुःख होतोय त्यांचं त्यांना भेटला भावाला भेटला. तिला फक्त दिवसाच बघावं वाटतं. इकडे माझ्याकडे माझे दोन्ही हिरो आहेत. नाही नाही माझ्या मते तरी महेश सरांना की गाणं संपतानाची अप्सरा मिळायला पाहिजे होती. नाही मुझे तो पता था पहले. वाह व्हाट अ ग्रेट ट्विस्ट. वेरी ब्यूटीफुल सॉन्ग. नजदीक में रहिए सभी. जरा क्लोज. आया आता तूच बनवलं होतं. मस्त. नो डाउट. क्रिएटिव्हिटी, लोकेशन सुनील सर. खूप छान, खूप मस्त. थँक्यू. सॉन्ग खूप अप्रतिम. मस्त. थँक्यू निखिल. थँक्यू. विश्वजीत सर प्लीज जरा सांगा आम्हाला. खरं तर मराठी म्युझिक इंडस्ट्री खूप मस्त ग्रो करते आणि हिंदीला कधीच मागे टाकलेलं आहे. पण हे सगळं लोक कष्ट घेत आहेत इतके आणि त्यात कलाकार इतकी मेहनत घालतायत, त्यात प्रोड्युसर सुद्धा त्यांचे पैसे घालतायत आणि इतके छान छान क्रिएशन होत आहे. एकंदरीतच काय सांगाल, तुमची काय भावना आहे? गाणं कसं वाटलं आणि त्याच्यानंतर एकंदरीत सिनारिओवरती? प्रथम तर गाण्याच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर ज्या वेळेला आपण सिनेमा बघतो, गाणं बघतो, त्यावेळेला आपण कुठे बसलोय हे जेव्हा आपण विसरतो. बरोबर. याचा अर्थ की ती जी कलाकृती झाली आहे ती जबरदस्त झालेली आहे. बरोबर. सगळ्यात प्रथम तर आणि कलाकृती चांगली कधी होते तर त्याच्यामध्ये काम करणारी जी सगळी टीम असते. बरोबर. ते काम करतोय म्हणून काम करत नाही, तर हे माझं काम आहे म्हणून काम करतात. त्यावेळेला ते सगळं जुळून येतं की हे माझं काम आहे, हे मला करायलाच हवं किंवा मी कुठेतरी काम करतोय म्हणून नाही मी करत. तर ती जी भावना जे टाकून ह्या टीमने सगळ्यांनी काम केलेलं आहे. बरोबर. मी स्पेशली एक सीन बघताना जो झोपडीमध्ये जो जातो मुकुल, नीट पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की मुकुल त्याच्यामध्ये लंगडतो थोडंसं. नीट जर आपण बारकाईने बघितलं तो मुकुल थोडासा असा लंगडतोय त्यामध्ये. अर्थात स्वामीने ते मारून नेलेलं आहे, कारण जाताना त्या चिखलात तो घसरतोय अशी काहीतरी ती रिएक्शन बघताना वाटते. पण ऍक्च्युअली तिथे दिसतंय की त्याला काहीतरी लागलेलं आहे. त्या सगळ्यांना थँक्यू बोलायचं मला. आणि त्यांनी ऍक्च्युली मला खूप म्हणजे सपोर्ट केला. आणि माझा हा फर्स्ट रील मध्ये तर भरपूर बोलते. एक असं बिट एवढा मोठा कॅमेरा प्लस सगळे एवढ्या लोकांसमोर परफॉर्म करणं ते म्हणजे हे होतं. अच्छा. किती फॉलोअर्स आहे इंस्टाग्राम वरती तुझे? 9,000 असतील. अच्छा. पण तिथे ज्या रील्स करते आणि आता जे बनलेलं आहे तू बघितलंयस का गाणं? नाही मी पण टीजर बघितलं, गाणं बघायचं. मी एक्साइटेड आहे गाण्यासाठी. अच्छा तू अजून पूर्ण बघितलेलंच नाहीये. ओके. आणि मुकुल तू सांग, तू याच्या आधी काय करत होतास आणि गाण्यात कास्टिंग कशी झाली? मी ऍक्च्युली लहानपणापासून बुगी बुगी आणि ते सगळं करत आलोय. 9th स्टँडर्ड आय गेस. तर त्याच्या आधी खूप रियालिटी शोज केले. डीआयडी लिटिल मास्टर, झलक दिखला जा, एक्स फॅक्टर केलं. देन बिग स्टँडर्ड मॅन अवॉर्ड्स, पीपल चॉईस अवॉर्ड्स सगळं करत आलो. मिनी प्रधान म्हणून अप्सरा म्यूजिक एल्बम नहीं, एक गाना नहीं, एक सनसनी है अप्सरा, जिसमें डेब्यू कर रही है साक्षी कामले, जो बहुत एक्साइटमेंट है. गाने का जो हुक लाइन है काफ़ी प्यारा है, बहुत एक्साइटमेंट है. पूरे के पूरे लोग गाना जो सुनते हैं एक बार 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 सुनने को दिल करता है, डांस करने का मन करता है. पूरा मीडिया कर्मी भी उसमें उछल उछल कर डांस करे. पब्लिक आम जनता खूब सारे प्यार दिया इस गाने को और उम्मीद करते इस तरह के गाना हमारे देश में बनना चाहिए.